बऱ्याचदा आपल्याला वाटते की मन शरीराच्या आत आहे. ही सर्वात मोठी चुकीची कल्पना आहे. आपल्याला वाटते मन हे शरीराच्या आत आहे. माझे प्रियजन, हे या विरुद्ध आहे. आपले शरीर मनाच्या आतमध्ये आहे. आपले मन हे मोठे आहे शरीरापेक्षा. 12 इंच तुमच्या शरीराभोवती आहे. तुमचे मन, तुमचे आभा असूनही अस्तित्वात आहे. म्हणून जर कोणी येऊन तुम्हाला उठवायला तुमच्या हातात किंवा खांद्यावर टॅप करत नसेल आणि फक्त 10 इंच जवळ येऊनही तुम्ही जागे होता. तुमच्यापैकी किती जणांना हा अनुभव आहे? आता पहा, जेव्हा काही लोकांचे हात किंवा पाय कापले जातात, शवविच्छेदन करूनही त्यांना कापलेल्या हातांमध्ये वेदना जाणवतात आणि डॉक्टर त्यावर काहीही करू शकत नाही. ज्याला हातपाय नाही आणि ते त्या ठिकाणी दुखत असतील, त्याच्याशी ते कसे वागतील? मृत शरीर भागामध्ये वेदना का आहे? कारण सूक्ष्म शरीर अजूनही तेथे आहे. भौतिक शरीर नाहीसे झाले असले तरी सूक्ष्म हात अजूनही आहेत. म्हणूनच मृत हात जरी असले तरी सुद्धा ज्या लोकांचा अपघात झाला आहे अशांना मृत अंगदुखी येते. आपले शरीर मनाच्या आत आहे आणि ध्यान या सूक्ष्म शरीराला अन्न देतं आणि आपले सूक्ष्म शरीर मजबूत बनवतं आणि हेच ध्यान आहे. सूक्ष्म शरीर हवेसारखे आहे आणि अवकाश हे स्वतःसारखे आहे. स्वतःमध्ये सूक्ष्म, स्थूल आणि कारण शरीर आहे. आमच्याकडे 3 शरीरे आहेत. एक म्हणजे आपले भौतिक शरीर म्हणजे स्थूल शरीर. दुसरे म्हणजे आपले सूक्ष्म शरीर म्हणजे भावनांचे ठसे असलेले सूक्ष्म शरीर. आणि त्यानंतर एक कारण शरीर आहे. कारण शरीर त्याहूनही सूक्ष्म आहे. कारण शरीर विचारांपासून मुक्त आहे. कारण शरीरात कोणतेही विचार नाहीत, ते फक्त अस्तित्व आहे. कारण शरीर हे आपल्या सूक्ष्म शरीरापेक्षा कार्यकारण शरीर मोठे आहे आणि सूक्ष्म शरीरापेक्षा स्थूल शरीर हे आपले भौतिक शरीर आहे. ही 3 शरीरे आहेत जी प्रत्येकाकडे असतात. कारक शरीर स्वातंत्र्यासाठी, मुक्तीसाठी जबाबदार आहे. सूक्ष्म शरीर पुनर्जन्मासाठी जबाबदार आहे. आपले स्थूल शरीर कर्म जमा करण्यासाठी किंवा कर्मापासून मुक्त होण्यासाठी जबाबदार आहे. आपले शरीर कर्मापासून मुक्त होण्यासाठी किंवा कर्माकडे जाण्यासाठी असते. म्हणूनच त्याला कर्माचे फळ म्हणतात. आपल्या भौतिक शरीरालाच पूर्वीच्या कर्माचे फळ म्हणतात. आणि हे सर्व जैविक गोष्टी माझ्यातून बाहेर येतात आणि ते स्थूल शरीराप्रमाणे माझ्यात परत येतात. जसे की चिखलाप्रमाणे येतो आणि निसर्गाशी एकरूप होतो. सूक्ष्म शरीर आपल्या कार्यकारण शरीरात येते आणि विरघळलेले आणि असीम चेतनामध्ये राहते. सूक्ष्म शरीर आपल्या कार्यकारण शरीरात येते आणि विरघळलेले आणि असीम चेतनामध्ये राहते. जे मी आहे ते सर्व माझ्यामध्येच राहतात आणि विरघळलेले आणि असीम चेतनेमध्ये राहते. जे मी आहे ते सर्व माझ्यामध्येच राहतात. त्यामुळे सर्व जीवन माझ्याकडे परत येते आणि नंतर माझ्यातून पुन्हा अभिव्यक्तीमध्ये येतं. लाटांप्रमाणे ते किनाऱ्याला आदळतात आणि परत महासागरात जातात. विश्वातील प्रत्येक अभिव्यक्ती काही काळासाठी दिसून येते आणि पुन्हा विश्वात विरघळते आणि पुन्हा फक्त दिसण्यासाठी, ते पुन्हा पुन्हा दिसण्यासाठी विश्वात परत येतात. त्यामुळे हे चक्र पुढे जात राहते.